बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेनं वाट बघतो तो दिवस आज आलेला आहे। म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन आहे आज। आणि इथं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या आधीचं आगमन झालेलं आहे जस्ट। इकडे या तर मागं बघा संपूर्ण तयारी झालेली आहे, सजावट वगैरे करून झालेली आहे। बाप्पांच्यासाठी एक सेटअप उभा केलेला आहे आपण सुंदर असा। इकडे आत येऊन टाका घर, इकडे ये, इकडे इकडे या। वाट बघायला चालले फक्त बापूंची। बापू गेलेत मंदिरात, त्यामुळे त्यांना थोडा याला वेळ लागणार आहे। बाप्पांचा नैवेद्य तयार व्हायला लागला, आतमधनं आवाज यायला लागलाय नैवेद्याची तयारी चालू आहे म्हणून। बाप्पांचे मोदक तयार करायचे चालू आहेत, त्याच्यामुळे थोडासा बाप्पांना यायला विलंब। आधीची ढोलकी वाजवत गणपती आणायचा आपण आज। पाठीमागच्या वर्षी बाप्पा घरी आले त्यावेळेला आधी होता 8 महिन्याचा आणि ह्यावेळी झालेला आहे 20 महिन्याचा। आधी 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। कालच आमच्या आधीचा गणपतीचा फोटोशूट झालेला आहे फेस्टिवल। तसं दरवेळीच असतो आमच्या आधीचा फोटोशूट। तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा फोटो, ही स्क्रीनवर दिसणारा फोटो तुम्हाला जेवढं भारी भारी वाटतात तेवढाच घाम फोडला येणार आमचा फोटो काढाय काल। अजिबात ऐकत नाही आता कळायला लागले त्यामुळे तर पाकच ऐकत नाही। कसाही ओळायला लागलाय बघा। अटकलेला आता गणपती पूजन चालू आहे, गणपती न्यायला आलोय आपणच आपल्या दुकानात। आता ह्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन सांगतो। गणपती वगैरे बसवून होऊ दे की आपलाच गणपती आपल्या दुकानात का असतो। तर इकडं पूजन चालू आहे गणपतीचं आणि असं फिरून आपल्याला मागच्या दारानं वरती जायचं। कुठं आहे काकी? वाजू वाजू टाळ वाजू, घंटी वाजू, धर वाजू।
झालेलं आहे. आरती वगैरे करून झाल्या. आरतीच टायमाला स्टुडिओमध्ये कस्टमर आल्यामुळं आपल्याला जायला लागलं दुकानात. सगळ्यात महत्त्वाचा विषय मगाशी जसं बोललो की आपण आपल्याच दुकानातनं गणपती आणतो. ह्याचं कारण आपल्या घरी सेरॅमिकची मूर्ती ती प्लास्टर वगैरे आपण वापरायचं 2 वर्ष पूर्ण झालं बंद केलेलं आहे. 2 वर्ष झालं सेम मूर्ती आहे आपल्याकडे. आजचं हे 3रं वर्ष आहे यावेळेचं. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं की POPमुळं विसर्जन करायचं जरा अवघड व्हायला लागलं आणि इथल्या पण प्रशासनानं जरा खबरदारी घेतल्यामुळं गणपती विसर्जन करून झाल्यानंतर काढून केमिकलमध्ये ठेवणं ते जरा योग्य वाटलं नाही. तसं शॅडोचा पण करू शकत असतो पण नको म्हणलं. यावेळी जरा वेगळं काय तर म्हणून सिरेमिकमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलं. तर ही एक मूर्ती आपली सलग 3 वर्ष झाला आता आहे. अजून किती वर्ष चालेल की आता किंवा किती वर्ष आपण ठेवून ही काय माहीत नाही. त्यामुळं आपल्याच दुकानामध्ये खाली ही मूर्ती असते वर्षभर. तर असा हा आपल्या वर्षभरातील सगळ्यात महत्त्वाचा सण किंवा आपल्या आनंदाचा सण असा चालू झालेला आहे. 11 दिवसासाठी श्री गणेश आपल्या घरी आलेले. आता आपला घरचा आपला महाप्रसाद आपली वाट बघतोय. भूक लागलेले आहे. 2 वाजून गेल्या जवळजवळ. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.